मम्मी हा जेड प्लांट किती सुंदर आलंय ग तुझं, किती मोठं आलंय. काय अगं, करतेस? हा जो जेड प्लांट आहे ना, तर बरेच लोक म्हणतात घरात ठेवायचा सावलीत येतो, हम्म. पण ह्याला ना 6 ते 7 तास चांगलं ऊन पाहिजे. कारण हा मी ना लावलं होतं ना, हम्म. तर उन्हात होतं. बघ आता ऊन असल्यामुळं किती मोठं झालंय बघ. बघ त्याचे केवढा मोठा बुंदा झालाय, केवढा छोटासा. हो ना. हा, आणि मग ह्याचे फांदी तोडून आपण लावू शकतो, परत दुसरी रोपं तयार करू शकतो याची. तर त्यामुळं घरात ठेवायचं नाही. घरात ठेवलं का नाही ह्याची पानं गळतात. उन्हातच ठेवायचं म्हणजे उन्हातच तुझं? ठेवायचं. ऊन देऊन तुम्ही घरात ठेवू शकता, ओके. पण त्याला उन्हात पाहिजे 6 ते 7 तास. अच्छा. बघ किती कसं लावायचं घे झाड? साध आणि सोपं आहे लावायला हे झाड. दाखवू लावून तुला मी. दाखव. तर हे बघ असं घ्यायची, हे इथे अशी फांदी तोडायची. आता मी काय करते, जास्त खालचीच फांदी तोडून घेते. हे अशी अशी फांदी तोडायची. हा. आणि माझी भरलेली कुंडी आहे तयारच. तर अशी त्यात फक्त हे जी फांदी आहे ना, हम्म. फक्त ती अशी रवायची ओके. अशी. झालं. आणि हा आता लावले ना, हम्म. की याला जास्त उन्हात नाही ठेवायचं, कारण उगवून येतो नाही का बरोबर. उन्हाने. म्हणजे फुटत त्याला तोपर्यंत. थोडी सावलीत ठेवायची, आणि एकदा फुटून आलं की मग उन्हात ठेवायचं. वा, मस्त आहे. किती सोपं साधं आहे. आणि सिंपल लावायला. ह्याच्यापासूनच आपण भरपूर रोपे तयार करू शकतो. केवढा मोठा भोपळा आलाय. तिथं वरती गच्चीव ना, हा? यासाठी ठेवलाय. आणि एक जीव होता ना, हा. तर चुकून असंच राहिलंय. 2 भोपळी. मज्जा आहे मम्मी तुझी, मज्जा. तर आता ही जी सगळं पाल आहे ना, ही सगळे वेल आहेत ना, हम्म. तर मी काढून टाकणार आहे. का ग? नवीन लावणार आहे त्यात. खूप हा, ड्रॅगन ड्रेस फाटला म्हटलं काट्यानं. त्याला ड्रॅगनला सकाळीच मगाशी मला काटा टोचला होता मला पाणी घालताना. मी मला काढूनच टाकणार, आता ड्रॅगनच नको, बा झालं. किती लागलं माहिती, काटे काटे झाले त्याचे. जे काढणार आहे म्हणजे काढणार, तोडणार, गावाला देणार. पूर्ण असा कंपाऊंडच्या भोवतीने लावायचा. कोणला करायचं? मग त्या काट्याने कंपाऊंड खूप छान होते. बरोबर. हे बघ आता मिरची आली तोडायला. उद्या पण मिरची, ती दोडके 1, 2, 3 आहेत का भाजीला. आणि आता ती वेल वाळत ना, तीच मला आता वेल काढून टाकूया नाही का, आता नवीन लावायसाठी. तिथं बघ कारली एकदम 3 आलं तिथं. कुठे? ठीक आहे. उन्हाळ्यात पण मस्त आलेत की. अरे छान आहे उन्हाळ्यात. पप्पा पाणी घालतात ना, भाजी आणणार पाहिजे ना. अच्छा, आता ही वेल पण बघ. सकाळी मी काय केलं माहितीये का, मी काढलं तुपटून, म्हटलं हे नाही आता साफच करून टाकू नाही का. परत पावसाळा सुरू झाला ना, काय करताच येणार नाही. सांगायला मी कुठं वेल गेलाय ती कळतच नाही. सगळं खाली आलंय त्याच्यामुळे. साफसफाई करून टाकली नाही का तशी, की आता छानपैकी परत दुसरे लावून टाकायचे. कशाच आहे हवे? हा दुधी भोपळ्याचा आहे ग. हा. आता उन्हाळ्यात कुठे येत आहेत छोटे छोटे नाही का, आणि जळून जातात. आणि त्याने तरी काय माहिती कसलं ऊन आहे बघितलं हो ना. ना. आपल्याला घराच्या बाहेर नको वाटतं, तरी झाडांनी काय करायचं. बरोबर आहे. त्याला पण ऊन कसलं लागतं. त्यामुळे म्हटलं आता तोडूनच टाकते सगळं, साफ करते एकदाशी. आणि छान असं लावलं ना आता, ते मस्त पैकी बघा येतील ते परत. आणि फुटून पण येतात तसं. काय आता मी कट केलं ना, काही का नाही, फुटून पण येतात तसं काही हे नाही. म्हणजे लावायची पण गरज नाही कुंडीत. बरोबर. मग केवढंच काढलं तर कसं मोकळं मोकळं वाटायला लागलं. मग काय काढून जेवढं असं. उद्या सकाळ करते सगळी साफसफाई. आणि हे जो पाला आहे ना, हा. जेव्हा त्या कुंडी भरेल ना मी, त्या कुंडीत टाकणार. म्हणजे वाया पण जाऊन द्यायचं नाही. खाली खत तयार होतं. हा, खाली काय आणि आता खत तयार होतं ना, त्यामुळे वाया पण जाऊन द्यायचं नाही. ते बघ कारली पण आहेत. चला झालं. कुंडीत हालायला जागाच नाहीत. बघ इथं मिरचीला पण वाढता येत नाही का. बरोबर. आणि ही 4-5 रोप. आता ही बी जे आता वांग आलंय ना, ती तशीच होते. जे वांगे नाहीत ना, ते घेते काढून. हे बघ किती रोप आहेत बघ. कारण आता ह्याला पण बघ झाला, आता मोकळं झालं. हवा आहे का नाही खेळायला. हे तू लावलेत का आपोआप आलेत? हा पोप आलेत वांगे. आपण भाजीसाठी वांगे धुतो ना, मी भाज्या धुतलेले बिया पाणी, पडलेल्या. हा, मग ते आलेले लावलेले. तर आता ह्यातली आपण लावूया रोप. चालेल. कैची आणली तर बस ड्रॅगन काढू आता, संपला ड्रॅगनचा खेळ. तेच की. भीती वाटते चालताना पण. काय करते आता? आता ही जी रोप आहेत ना, अशी खूप सारी, तर ह्यातल्या आता मी 2 रोप आहेत ना काढते आणि ह्या कुंडीत लावते. हे 2 रोप. ओके. बाकीची खाली लिहून लावे. चालेल. तर ही जो कुंडी आहे ना, ही बघा अगोदरच मी भरून घेतली आहे ही कुंडी. तर ह्यात मी आपल्या किचनचं नाही का, किचन खत आणून टाकले, केळ्याच्या साली, माती, हा सगळं वेस्ट.
सगळं निमकली असं सगळं टाकून माती तयार केलेली आहे. आणि ती आता मी त्यात आता आपण वांग्याचं रोप लावत आहोत. आणि हे बघा कांद्याची टोपलं टाकलेली ती पण दिसायला लागली. बरोबर, किचन वेस्टच आहे ना, ते वर येणारच. असं असं बघा, ह्या पण आता वांग्याचं रोप लावलेलं आहे. त्याला मस्त असं पाणी घालूया आणि फळ आल्यानंतर सगळ्यांनाच दाखवूया. होय, चालेल. बघा कसं लावलं वांग्याचं रोप मी. कसं लावलं, ह्या बियांपासून कसं लावलं ह्याचा व्हिडिओ कालच टाकलेला आहे, तर तुम्ही बघू शकता मम्मीच्या चॅनलवर. तर मी ड्रॅगन तोडते. चला. तर ही ड्रॅगन एवढा वाढलाय बघा, आपली इच्छा नसताना तोडावं लागतंय. काय करायचं? बरोबर ना, चालताच येत नाही एवढ्या चालता पण जागेत. येईना आणि मला सकाळी काटा मोडला, बघितलं ना कसलं दुखत होता. मग काय माझा ड्रेस फाटला. तुझा ड्रेस पण आता फाटला, जाऊ दे, त्यापेक्षा आता तोडून टाकते. आणि हे काय मग गावी देणार? हा, गावी देणार आहे. मग ती तुटतात. जोर लगा के. कैची छोटी पडली. बिचाराने खूप साथ दिली. छान ड्रॅगन यायचे ह्याला, पण टेरेसवर जागा नसल्यामुळे, ते टोचत असल्यामुळे आता आम्ही त्याला काढतोय. काढतोय पण आम्ही काही टाकून नाही देणार. मी हे तसंच गावी देणार. गावी देणार. कोणाला जरी हवा असला ना गावाला तर देऊन टाकायचं. Yes. ड्रॅगन नाहीत ना, त्याला देऊन किंवा पुण्यातल्या पुण्यात कोणाला पाहिजे असेल तरी सांगा. आणि हा ड्रॅगन मी फक्त एकच फांदी लावलेली. हो, एक फांदी लावलेली, तर एका फांदीपासून बघा किती मोठे किती ड्रॅगन. आलेत. आता हे जे 3 फांद्या दिसतात ना, त्या 3 फांद्या कट करून वेगळे वेगळे लावायचे. वेगळ्या लावल्या ना तरी खूप सारे ड्रॅगन येतात. तर आता मी हे जे सगळं आहे ना साईड साईडचे काढते. साईडचे काढूनच घेते. हळू. ते बघा खूप काटे असतात, त्याला दिसत नाहीयेत पण भयंकर टोचतो हे. आणि कुणी पण असं वाटतं आपल्याला गच्ची लावावं, तर आता मी तुम्हाला एक सांगते, अजिबात लावलं ड्रॅगन नको ना. नका लाव, कारण ड्रॅगन खायला छान आहे की, लावायला पण चांगली इच्छा आहे की. आता मला खूप आवडते ना ड्रॅगन लावायविषयी. आपली जागा नसते, आपण येता जाता काटा मोडला की परत दुखापत होते ना, त्यासाठी नको म्हणते. मोकळी जागा पाहिजे, त्याला भरपूर जागा पाहिजे, मग छान आहे. कसं गावी कंपाऊंडला जागा मोकळी असती आणि कंपाऊंडला जे खर्च करायचा ना त्याशी ड्रॅगन लावायचा आणि नॅचरल कंपाऊंड compound तयार पण होतं. होते आणि फळं पण होतात खायला. बरोबर. इथे हा आमचा जायचा यायचा पॅसेज आहे, तिथंच ड्रॅगन लागलाय. तो येता जाता कुणाला तरी कापतोय. बघा तुम्ही. आणि जरी लावायचं म्हणलं ना तरी येतोय त्याच्यापासून. आपण ड्रॅगन आणला ना विकत, हा, की त्याच्या ब्या लावलं ना की ते त्याच्यापासून लगेच पण ड्रॅगन dragon येतो. येतं. त्याच्यापासून पण मी रोपं तयार केली आणि गावी दिली होती, तर खूप छान आले तिथं. नाही ते खालचं कापते ना असं, बघ किती आहेत. लागलं का? लागतं घ्यायलाच येऊ ना असं. ग्लोव्स पाहिजेत त्याला. हा. हा. बहुत ही कष्ट का काम है ये. हो. आता ह्याला ना, आणि तू आता येणार कशी, तू मध्ये ठेवल्यावर? अच्छा मी खाली टाकून देते त्याला. म्हणजे असं कट करते नाही कसं करावं त्याचं हे. नाही, राहू दे, जेव्हा लावू तेव्हा करूयात. हा. ती फांदी तोड ना ती. कुठली हे का? हा, ह्याला ड्रॅगन आले. ड्रॅगन आलं त्याला. हळूचे तुला दाखवते, हळूची. आता एका साईडला आमची मम्मी ड्रॅगनचं झाड ठेवते, नंतर गावी जाताना हे पोत्यामध्ये भरून देणार, कारण का खूपच मोठी झालीत. नीट पकड. नाहीतर परत ना मी हे करताना ग्लोव्ह घालूनच टाकणार बाबा. तर माझ्या हाताला हे झाले, लागलंय. इथे जरी फुले ना व्यवस्थित तिथं पडलं बिडलं का नाही. हो, आणि त्याला बांधून ठेवला होता नाही का? ड्रॅगनला बांधून ठेवलंस? या काठी संघाचा असा वेल बांधलेला होता ना. हा हा हा. अरे वा. आणि हे बघ असं हा वेल पण ड्रॅगन आहे, छोटूसा ड्रॅगन. दिसलं. हो. काय झालं माहितीये का, ती पिशवी पडली त्याला कमी, त्यामुळे बरोबर. एवढं छोट्याशा पोट्यात एवढा मोठा ड्रॅगन. ड्रॅगन. हा, तर ते कसं येणार ना, त्याला जरा खत मोठं पाहिजे ना, माती भीती. त्यामुळे फळ लय छोट, ते पडले छोट्या ह्याच्यात ना, त्यामुळे पाणी पण कमी जाते, त्यामुळे फळ वाढायला पण जरा हे होते. फळाची साईज छोटीच येते. त्याच्या फळाची साईज छोटी येते. तर अशी मोठी कुंडी पाहिजे त्याला, आणि मोठ्या कुंडीत मग लावायला पाहिजे. आता बाजूबाजूचा काढणार, एक फांदी वाटलं तर असं नाही का, पण ती मोठ्या कुंडीत.
ओके. ती पण ठेवली तर आता नाही तर पूर्ण काढून टाकणार. हा त्यापेक्षा अननस बरं तो एका साईडला येतो. आला का नाही बिचारा अननस? ठीक आहे. आला आला आला, फायनली अननस आलेला आहे. छान आहे. मम्मी हे कोणतं आहे? स्पिनच? मला बरं स्पिनच. हा. भारी दिसतोय. अगं तेव्हा पण ते नाही का एक वेल होता माझा हम्म. आणि त्या वेळेला त्या सगळ्या ब्याच्यात पडल्या. अशी मोकळी कुंडी होती हा आणि शेजारच्या बिया आहेत ना हा. त्यात पडला आणि ते बघ कसे छान उगून आले. मग आपोआप उगवून आलेलं आहे? आपोआप उगून आले, मी नाही लावला. हे छोटू कॅप्सिकम पण आहे. उद्या काढू उद्या. खाली पण 2 आले. बघा इथे कॅप्सिकम, इथे वांग. तिकडे अबोबाई दोडका. किती छान दिसतंय. हे अबोबाईचं हे आहे का प्लांट? दोडका. भोपळा आलेला माहितीच नाही. मी काल परवा दिवशी असं काढायला गेले ते चला उपयोग तर हे बघ दिसतंय. दिसलंय काय? हो ना. लपलेलं काय? लपलेलं आहे काय असं? बघू थोडं वर घे हातात. हे बघ. उठणार नाही. नाही हे बघ दिसला का? छानच. तयार झालंय आता. 2 काढला तरी चालतोय त्याला काय का नाही असं. मस्त. आणि या बिया कसल्या ग? त्याच्याच की भाजी केलेली परवा मी त्याची. बियांची भाजी केलीस? हा छान झाली. हा. चटणी सारखी नाही कसं. ते भेंडीच्या बियांसारखी. हा वाव, ह्याला कलर आहे. हा मग तेच की नॅचरल कलर आहे. आपण कलर जेव्हा वापरतो ना कशाला स्प्रे करायचं फक्त फुलं पण घेऊन गेले वरती. म्हटले फुलं एवढी घेऊन आलेत आणि मी तू चहा करणार होती ना विसरलीच मी. आता घेऊन जा आपण. चल. ब्ल्यू टी बनवूया. ओके. आता ही एक कुंडी मोकळी करून टाकूया छान पैकी. दुसऱ्या कुंड्यात मी भाज्या लावूया. आता ती रोप आहेत ना त्याची रोप उपटली ना तिथे वांगी लावते ना आलीत राहिली. पार्किंग मध्ये वांगी लावतेस? खाली पार्किंगच्या म्हणजे खालच्या ह्याच्यात. हा तिथं खालच्या ह्यात लावून टाकूया. चालेल चला. त्याला घेऊन जाऊया. ती खाली बघ ती वांगी लावलेली आहेत ना त्या पिशवीत नाही ना त्या बॅगेत ती अशी सगळी खराब झाली होती रोप. त्याला मी एकदा छाटली पूर्ण अशी आणि छाटल्यानंतर आता एवढी छान आलेत ना फुटून. त्याला वांगी आलेत आता. नाईस. कुठं चाललीस? पैकी असं बघा आता हिरवं वांग आले दिसतंय का? जसं कृष्णाकडच्या कडला वांग असतं ना कृष्णाकडचे वांगे म्हणतात तसं आलं का काटेरी. तर मग अशी म्हणली ना काटेरी वांगे पाहिजे आलं का? छान. याचं बीज काढलंय परवा दिवशी मी. हे घेतात हे बघ हे जांभळा कलरचं वांग. जांभळ्या कलरचं वांग. कसलं जांभळा आहे का नाही? 3 व्हरायटीचे वांगे हे बघ हे जांभळ त्याचं बी तयार झालंय बघ. ह्याचं बी तयार केलंय. आणि हिथं पण आता फुललंय बघ. ही पण छाटलं होतं परवा. ठीक आहे. ह्याची पण चटणी केलेली. छाटल्यानंतर कसे फुटले आणि फुलं आलेत असं सगळीकडे. तिथे एक छाटलंय त्याला पण फुलं आले. सगळीकडे वांगीचे रोपच झालेत. चांगलं आहे की. जसं जसं बी पडेल तसं आठवड्याला आपले 3-4 वांगे मिळतात. हा आता उद्या परवा बघ ती 2-3 वांगी काढली झाली. झालेतच नाही. एक हा, भाजी एक- दर आठवड्याला होते ताजी ताजी. बघ ती मग अशा आपण असं स्वतःच्या गार्डन म्हणून करून खाणं इज डिफरंट लेवल ऑफ फूड. बघा ते वैजयंतीचं बी पडले त्याला परत फुलं आलेत. ही रोप मला दुसरीकडे लावायचं तोपटून. आता मी हे पण रोप काढणार आहे आणि खालच्या गार्डन मध्ये नेऊन लावणार आहे मातीत. छान दिसतं. हा का नाही? छान येईल का नाही? भरपूर असं एकदा लावलं ना की खूप होतात. अशी माझ्याकडे एखादी गोष्ट लावली आणि ती अशी कमी झाली अशी कधी होत नाही. त्याची वाढतच जातात रोप. मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवलं मलबर पिळची काही मलाबार स्पिनच. ते पण भरपूर झाले. आणि हे याचं काय म्हणायचं हा लेटिव्स हा पण भरपूर झाले. त्याच्यात तुला बी दाखवू का आलेलं? लेटिव्हला बी आले. हा आता आले तुला दाखवते. कारण तेच बी मी टाकलं होतं ना सगळीकडे झालं होतं पडलेले वाऱ्याने नाही का. तर त्या कुंडीत आहे बघ तिथं बघ. ठीक आहे. कुठे? ही ही हे वाले हे वाले लेटिव्ह. अरे वाव, खरंच की. ये देखो हे लेटिव्हचं झाड आहे प्लांट आणि त्याला बिया आल्या. आणि अशी वर त्याची पांढरी फुलं आहेत ना ही पांढरी हे आम्ही हातात दाखवतो ना. ही जी पांढरी आहेत ना फुलं हेच टाकायचं. हे टाकलं ना की परत रोप तयार होतात. अच्छा, बिया नाही टाकायच्या? नाही ही काय हे बिया आहेत आणि हे काय आहे मग? हे आता फुलं होणार त्याला त्याचं फुल तयार होतं का? मग थांब दुसरीकडे आहे का कुठं तुला फुल दाखवते. आहे इथे. इथंच आहे थोडस फुल आहे आणि फुलापासून हे होत आहे. वाव. आणि ह्याच बिया आहेत. हा त्याच बी आहेत. मस्त दिसतात ना यार. फुलासारख्या? त्याच आहे. पहिल्यांदा बघितलं मी लेटिव्हला बिया आलेले. फुलं उमलायला लागलेले.
हा मस्त दिसते का? हा. येस. या याच्यातच आहे, वांग्या झाडातच आहे. आणि त्याची पानं काढून काढून येते आणि हे थांब. असं त्याचे त्याचे अरे लोकांना दिसत नाही, लोक म्हणतील वांग्याला Lettuce लेटेस्ट हा, तर हे लेटिव्स आहे. हे भाजीवाला आहे, हे दुसरं बर्गरवाला नाहीये. कोबी सारखं कंदासारखं येते ना ते हा. नाही, हे भाजीच आहे. छान आहे मस्त. कारण ते पण मी आणून लावणार आहे, ते पण कोबीवाले ते पण. अजून दिसतंय नवीन तुम्हाला, हा पॅशन फ्रूटचा आहे. पॅशन फ्रूटचं वेल आहे. हा मी लावलेत ना पॅशन फ्रूट, एवढे झालेत रोप त्याचे तयार झालेत ना, खूप झालेत. हे पण असे पडलेले सगळे बी सगळ्या कुंडीत उगवलेत. हे बघा हे पॅशन फ्रूट आहे, पॅशन फ्रूटची कळी. हे बघा ही अशी पानं असतात. नाही बघा इथं फ्रूट आहे, मस्त लागतं, आंबट गोड. आता हा वेल खूप मोठा झालाय ग, नाही तर माझा विचार चालला होता की तो पण खाली एका कुंडीत लावायचा आणि असं जाऊन दे की असं मस्त कंपाऊंडवर छान दिसेल की ह्याच्यावर. ह्याच्यावर पण छान दिसेल, पण वरती खिळे मारावं लागते, छान दिसेल म्हणा. पण फळावर कसं काढणार? मग स्टूलवर चढायचं. नाही बाबा खाली हाईट तिसऱ्या मजल्यावर राहतो आपण. नाही नाही एवढा कशाला बघ, मग त्याला असं करूया, इथं बांधू, तिथून तिकडे खिळा मारू, असं हा, लावूया. इथून इथं आणू शकतो. हा? हा ते चांगलं आहे. इथून तिथून एवढं एका फ्रूट साठी की नाही. वांग्याचं मला वांग बघून असं वाटायला लागलं की चला आता तोडून, पण छोटे तोडून घेऊया, मस्तपैकी खरं वांग बनवूया. उद्या नाही, अजून 2 दिवस तर लागतील की. नाही उद्या होईल की, बाद झालं भाजीसारखं, लय मोठं तरी कशाला पाहिजे. चालेल उद्या करूया. मस्त करूया, मस्त रेसिपी दाखव सगळ्यांना. हो ओके. कधी उगवते बघा, ही काय माहितीये का, संत्रीचं काय मोसंबीचं काय माहिती, मोसंबीचं पडेल ती उगवते तर घेऊ. हे काय आलं फुटायला लागलं वाटतं, तयार झालंय खाली. बघू आपण खोडू खोडू पडलेत नाही ह्याची पानं, हा. इथंच बघू आहे का. ठीक आहे. लय मोठा आहे ग. हॅलो हाय की, हे बघ खूप मोठा तुटला माझ्याकडे ना. हे बघ म्हणाले कुठला का? नाही, किती वाच छान येते, मस्त आहे. मस्त आहे. चला आपण आता चहा बनवूया. एक एक काढून न्यायचा, होते जेवढा मोठा पसरल ना की तेवढा मोठा होते. मातीत लावल्यामुळे छान येतात. हो तेच की, मातीत लावला होता. काकूने दिलता ना, काकूने बी दिलं होतं मला लावा म्हणून. त्याला एक आठवडा ठेवलं असं खाली. काकूला वाटलं मी लावलंच नाही. काकू म्हणतात मी दिलेलं बी लावलं का, म्हणजे लावलंय कुठे, बघे पार्किंग. मी येऊन बघितलं की काकूला रोप दिसली. अच्छा मस्त आलं. मस्त आलं ना. तर काकूला म्हणते तुम्हाला लावायला पण घेऊन जावं. हा पप्पाने कसं अशी करतात म्हणून आमच्या दोघांची वाद लागते. मग त्याला बघ की माझं झाड चांगलं आलेलं, ते पाईप टाकल्यामुळे बघ कसं केलं आहे का नाही. ते बघ कोस किती छान आलाय बघ, मी कांडी लावली ती वसाची खायला आणलेलं. मला सगळे तरी काय म्हटलं माहितीये का, नको लाव फुटून येणार नाही, वाळी कांडी. मी म्हटलं येणार, मी आलीच. तुझा हात चांगलाच आहे का, तू काय लावेल ते येतो. आलीच का नाही. आता आपण कशाला आलोय? हा वांगी लावायला. आपण आले की वांग्याची रोपं वरती नव्हती का काढलेली, आता खाली कुठे जाऊया, तर ते जागा शोधते कुठं लाव वांगी. सगळं भरलंय. वाव, हे बांबू प्लांट पण किती छान आले, मोठ्याच्या मोठे. आपोआपच तयार झालं प्रत्येकाला. माझ्या हे तेवढं शोधो जागा शोधो. तर मी तस लावते बघ, जर मी काठी मोडली ना तर ते आले हे नाही येतच म्हणजे काढतात. कसली जाड कोणती बहिणी किती घाबरली माहिती का, एवढं काय. इथं मिरची उगवली तर छोटे छोटे रोप नाही का दिसते. जाऊ दे आता, हे ना टाकून देते इथं रोप, अशीच लावते, सगळीच लावते एकदम. काय येतील येतील, जातील ते जातील नाही का. हो पण सगळीच येणार होय. जर आले तर ऊन लागतं का इथे? थोडंफार लागतं. आणि हे झाड आमच्या प्राईलचं झाड असेल. पहिल्यांदा वांगी खाली पहिल्यांदाच लावते ना. हो पहिल्यांदाच लावते वांगी. टेरेसवर लावतो, आज पार्किंग मध्ये लावतो. अशी एवढी झाड. इकडे उन्हाळा आहे ना, त्यामुळे ही कुंडीतली झाड आहेत ना सध्या मी लावली. त्याला भीतीच वाटते इथं, केवढं उगवले. आंबा आहे का? अगो हे ना, नाही ग जामचं फळ आहे, चटलं पाहिजे खाली नाही का नाही. जाम आहे का? हो मग दिसत नाहीये काय खाली खाली मांजर कुत्र बित्र काय बसलं तर. खरंच की आता उद्याच्याला छाटून टाकते ते. येस, तरी किती आपल्याला जंगल करायचंय पण एवढं पण नाही. नाही अडचण होईल. नाही खालचं छाटूनच टाकते. ए बाबा गुलाब आला. हो हे बघ येतात की फुलं, दिसतच नाही तेवढी. माझं लक्ष ह्याच्याकडेच गेलं ना ग, त्याच्याकडेच नाही का. फळं खायची पण उंच गेल्यावर खाऊया.
इथे पण गुलाब आहे, पण ही पांढरा एवढी आहे. अडचण झाली की आता तो दिसत नाहीये की. पांढरा गुलाब आहे तिकडे. हा छाटवत उद्या हे. तर करूया कमीच करूया. चालते, चला बाय. बाय. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण छाटून त्याचं कलम करूया, लावूया. गोल इथेच लावायच्या कांड्या. ही आमची मम्मी बाय म्हटल्यावर कंटिन्यू करते व्हिडिओ. नाही नाही लक्षात जसं लक्षात येते ग, छाटायचं मग ते कलम कांड्या. त्यापेक्षा कांड्या सध्या काढायच्या आणि इथं लावायच्या. आल्या फुटून आल्या असं करायला माझ्या डोक्यात चाललं होतं. चालेल, कलम करू. कलम करू आपण. बाय. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.